चित्रदुर्ग किल्ला 7 तटबंदींचा अभेद्य दुर्ग। कर्नाटकातील चित्रदुर्ग किल्ल्याचा इतिहास अनेक शतकांचा आहे। सुरुवातीच्या काळात चालुक्य आणि होयसळांच्या सत्तेखाली असलेल्या या किल्ल्याचा पुढे विजयनगर साम्राज्याशी संबंध उरला, पण किल्ल्याचा खरा विस्तार झाला तो चित्रदुर्गच्या नायकांच्या काळात। 16व्या ते 18व्या शतकात त्यांनी या किल्ल्याला अभेद्य स्वरूप दिलं। किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7 वर्तुळाकार तटबंदी, म्हणूनच त्याला एळू सुत्तिना कोटे म्हणजेच 7 वर्तुळांचा किल्ला म्हणतात। किल्ल्यात 19 मुख्य दरवाजे, 38 मागील प्रवेशद्वार आणि अनेक गुप्त मार्ग होते। अडथळ्यांचे वळणदार रस्ते, बुरुज, पाण्याचे साठे आणि नैसर्गिक खडक सगळंच शत्रूला रोखण्यासाठी आखलं होतं। नंतर हैदर अलीने 1779 मध्ये चित्रदुर्ग जिंकला आणि पुढे हा प्रदेश ब्रिटिशांच्या सत्तेखाली गेला। म्हणून चित्रदुर्ग म्हणजे फक्त दगडांचा किल्ला नाही, तर शतकानुशतकांच्या सत्ता, युद्धनीती आणि शौर्याचा जिवंत इतिहास आहे।